लग्नाची वेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपल्याला असा एक नवीन प्रकारचा ट्विस्ट बघायला मिळणार आहे की राघव आणि मधू हे दोघेही घर सोडून जायला निघालेले असतात. त्यानंतर मधू तिची बॅग घेऊन येते आणि ती राघवच्या रूमवर उभी राहते. तेव्हा मात्र सिंधू तिला आतमध्ये जाऊ देत नाही. ती म्हणते की या रूमची लक्ष्मण रेषा तू ओलांडायची नाही आणि या रूममध्ये तू बिलकुल यायचं नाही. राघव आतमध्ये सगळं तिचं ऐकत असतो आणि त्याला ह्या गोष्टीचा आनंद झालेला असतो, कारण सिंधू ही कृष्णाच्या रूपाने मधूला खूप काही बोलत असते. ती तिला म्हणते की जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत तू ही लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही आणि यायचं नाही. तू इथंच थांब, 1 मिनिट, 1 तास, 1 दिवस, 1 वर्ष, तू वाटच बघ फक्त. त्यानंतर ती दरवाजा बंद करते आणि राघव जवळ येते. राघव तिला जवळ घेतो आणि ती म्हणते की मला तुमच्या कुठल्याच आठवणी नको आहे, तुम्ही इथून लवकर निघून जा, हे तुमचं हँगरही नको, अशा म्हणून ती सगळ्या वस्तू तिच्या फेकू लागते. त्यानंतर राघव तिला जवळ म्हणतो आणि तिला म्हणतो की तुला माझी आठवणही नको आहे का? तेव्हा ती म्हणते की तुमची आठवण कशाला काढायची, जर तुम्ही माझ्या मनातच आहात आणि जो मनात असतो त्याची आठवण काढणं हे योग्य नाही. त्यानंतर ती म्हणते जरा तुम्ही हे जोरात बोला, बाहेर मधू ऐकत आहे. म्हणून राघव तिला म्हणतो की तुला माझी आठवण काही नको आहे का? ती म्हणते मला मुळीच तुमची कुठलीच आठवण नको आहे. असे म्हणून दोघेही आतमध्ये हसून रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. त्यानंतर ती म्हणते चला भरा तुमची बॅग लवकर. तेव्हा राघव म्हणतो की मी चुकले आणि तुझ्याशी लग्न केले. मी त्याच वेळेस सगळ्यांचं ऐकलं असतं, मधूचं ऐकलं असतं तर मी या दिवसाला आलो नसतो. मी आता मधूसोबतच राहणार. त्यानंतर ती बाहेर जाऊ लागते. बाहेर जात असताना मधू आणि राघवच्या मध्ये कृष्णाही उभी राहते. तेव्हा राघव म्हणतो की तू मधूला एकही शब्द बोलू नको, चल मधू आपण, म्हणून ते दोघेही बाहेर जाऊ लागतात. त्यानंतर रुक्मिणी काकू आणि घरातील सगळेजण हे हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा राजश्री म्हणते की राघव तू खरंच निघाला आहे का? तेव्हा राघव म्हणतो हो, मी आता हे घर सोडून निघालो आहे. त्यानंतर तो रुक्मिणीच्या नमस्कार करतो आणि राजश्रीच्या नमस्कार करू लागतो. तेव्हा ती म्हणते की जरा तुझ्या बाबांना येऊ दे मग जा ना. तेव्हा राघव म्हणतो नाही, मी आत्ताच निघणार. त्यानंतर कृष्णा पुन्हा थांबवते आणि म्हणते थांबा. त्यानंतर राजश्री म्हणते आता काय राहिलं आहे तुझं, हे तर तुझ्यामुळेच होत आहे आणि आता तू पुन्हा कशासाठी आली तेच. तेव्हा ती म्हणते की तुमच्यासाठी रिटर्न गिफ्ट आहे राघव, म्हणून ती मोबाईल राघव जाऊ देते आणि राघवला फोन असतो त्यांच्या पोलीस कमिशनरचा. ते म्हणतात की ते काहीतरी त्यांच्याशी बोलत असतात, परंतु त्यानंतर घरातील सर्वजण राघवशी बोलतात. काय म्हणतात तेव्हा राघव म्हणतो की माझी ड्युटी ही डिस्कनेक्ट झालेली आहे, मला त्यांनी ट्रॅफिक पोलीस हवालदार केलेला आहे. तेव्हा मधू म्हणते हे कसं आहे, आपण तिथं जाऊन कमिशनर साहेबांशी बोलूया. तेव्हा राघव म्हणतो की नाही. त्यानंतर ती म्हणते की आपण त्या कमिशनरांच्या वरती जाऊया. राघव म्हणतो की नाही, आता आपल्याला हे करावंच लागणार आहे. ठीक आहे, अशाने माझी नोकरी जाऊ शकते, त्याच्यापेक्षा मी ट्रॅफिक हवालदार योग्यच आहे. त्यानंतर ती दोघेही घरातनं जाऊ लागतात आणि इकडे रुक्मिणी आणि सिंधू हे दोघेही हळूहळू बोलत असतात. ती रुक्मिणी सिंधूला म्हणते की मी ॲक्टिंग योग्य केली ना. तेव्हा सिंधू म्हणते की जरा ओव्हर ॲक्टिंग झाली होती, परंतु व्यवस्थित होती. नंतर या दोघांचं हसणं आणि एकमेकींना टाळी देणं हे राजश्री बघते आणि राजश्रीच्या मनात पाल चुकचुकते. ती म्हणते की ह्या दोघींचं नेमकं चाललं काय आहे, ह्या दोघी आनंदी का आहेत. त्यानंतर इकडे राघव मधूला घेऊन एका रूममध्ये, पडक्या रूममध्ये आलेला असतो. ती रूम बघून मधू अगदी तोंड वैडं वाकडं करते. राघव म्हणतो की तू कुठल्याही परिस्थितीत माझ्यासोबत साथ द्यायला तयार आहेस ना. तेव्हा मधू म्हणते की राघवसमोर तर आता आपल्याला चेहरा योग्यच ठेवावा लागणार आहे, त्याला कळता कामा नये आपल्या चेहऱ्यावरती ही नाराजी आलेली. आणि त्यानंतर त्या ठिकाणी लगेच सिंधू येते. तेव्हा राघव म्हणतो की तू आता इथं कशासाठी आली. तेव्हा सिंधू म्हणते की मी बघायला आले की तुम्ही काय करत आहेत. माझा नवरा त्याच्या लव्हरला घेऊन ह्या घाणीला घेऊन ह्या घाणीत आलेला आहे का हे बघायला आले. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू तू अजूनही तुझं तोंड बंद कर. त्यानंतर ती म्हणते की मी कशासाठी आले हे तुम्हाला सांगते. आणि म्हणून ती कमिशनरांनी हवालदाराचा जो पोशाख दिलेला असतो तो पोशाख राघव जो देतो आणि म्हणते की आता तुम्ही हे घाला आणि जो तुमचा पहिला पोशाख आहे तो परत द्या. त्यानंतर राघव म्हणतो की चल मधू, मी आता निघतो, तू आता हे घरातलं आवरून घेशील. त्यानंतर सिंधू ही मधूला म्हणते काय मग आता नवीन संसार थाटणार का. तेव्हा मधू म्हणते की हो, आता मी राघवसोबत कुठलाही दिवस पार करणार, कारण राघव माझ्यासोबत आहे. त्यानंतर सिंधू म्हणते की फक्त हा शब्द तू तुझ्याजवळच ठेव, मी पुन्हा तुला सांगायला येईल. त्यानंतर सिंधू त्या ठिकाणून निघून जाते. इकडे रात्र झालेली असते आणि त्या रात्रीमध्ये सिंधू त्या ठिकाणी येते आणि मधू घरात एकटीच असते. ती लाईटाचं बटन बंद करते आणि त्यानंतर
त्या घरामध्ये पूर्ण काळोख पसरतो. काळोख पसरलेला असताना मधू मात्र खूप घाबरलेली असते. तिला आरशात तिचं तोंड काळं दिसतं. ती आरसा पुसते. त्यानंतर सिंधू ही बाहेरून खिडकीजवळ येते. तिथं ट्रंक ठेवते. त्या ट्रंकवर उभी राहून ती घरातील एक एक वस्तू पाडू लागते. त्यामुळे ती मधू खूप घाबरलेली असते आणि ती घाबरलेल्या अवस्थेत आता तिचं काय होणार हे सांगूनच ऐकूनच असं वाटतंय की आता मधू पुन्हा रत्नपारख्यांच्या घरात जाणार. त्यानंतर सिंधू त्या ठिकाणून जाते आणि घरी येते आणि घरी राघवला म्हणते की राघव, हो आत्ता मधूचा तर कुठं हे पापाचा कर्मा सुरू झालेला आहे. त्यानंतर तेव्हा रुक्मिणी म्हणते की तू जाऊ नको, तिला एकटीलाच त्या ठिकाणी राहू दे आणि तू इथंच थांब. आणि राघव, रुक्मिणी आणि सिंधू या तिघांचा प्लॅन असा असतो की मधूची पापाची कर्म ही मधूला भोगायलाच लावायची आणि जे काही खरं आहे ते तिने तिचं घरातील सगळ्यांसमोर तिच्याच वाणीने वदवायला हवं असं सिंधू करणार आहे. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.